ती कारवाई करावी. ची निवडणूक उपसभापतीच्या संसदीय कामकाज मंत्र्याला काय बोलायचं? संसदीय उपसभापतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नवीन सदस्याचा परिचय करून द्या. माननीय सभापती महोदय, परभणी तथा हिंगोली स्थानिक प्राधिकारी संस्थेद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या निर्वाचित सदस्यांचा सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे. श्री सईद खान शेरगुल खान. उपसभापतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये 4 प्रस्ताव सादर झालेले आहेत. एक अंबादास दानवे यांच्याकडून जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा प्रस्ताव सादर झालेला आहे. क्रमांक 2 संजय विनायकराव खोडके विधान परिषद सदस्य यांच्याकडून श्री सचिन मोहन आहिर यांचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. क्रमांक 3 प्रवीण यशवंत दरेकर यांचा सचिन मोहन आहिर यांचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. क्रमांक 4 डॉक्टर मनीषा श्यामसुंदर कायंदे यांचा देखील श्री सचिन मोहन आहिर या संदर्भात प्रस्ताव दाखल झालेला आहे. एक प्रस्ताव जगन्नाथ मोतीराम अभ्यंकरांचा आहे, तर 3 प्रस्ताव हे सचिन मोहन आहिर यांचा दाखल झालेला आहे. तथापि माननीय संसदीय कामकाज मंत्री यांना काय बोलायचं कारवाई सुरू होण्यापूर्वी? माननीय सभापती महोदय, आपल्या माध्यमातून प्रामुख्याने उपसभापती निवडणुकीसाठी जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा जो प्रस्ताव अंबादास दानवेंनी मांडला आहे आणि त्याला अभिजित वंजारींनी अनुमोदन दिलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपल्या सभागृहाची उपसभापतीची निवडणूक, सभापतीची झाली असेल पण उपसभापतीची निवडणूक न होण्याचा आणि एकमताने उपसभापतीची निवड होण्याचा आपला प्रघात आहे. आणि त्यामुळे शिवसेनेचे नेते आमचे मित्र अनिल परब यांनाही विनंती करतो, उमेदवार म्हणून अभ्यंकर सरांना विनंती करतो. अंबादास दानवे आज एका निवडणुकीसाठी आलेले नाही आहेत, पण त्यांनी मला असं म्हटलं आहे की सभागृह जो निर्णय करेल त्याने अनिल परबांवर सोपवलं आहे. अनिल परब. सभापती महोदय, या सभागृहाचा बरेच वर्ष सदस्य राहिल्यामुळे या सभागृहाची परंपरा, या सभागृहाचं एकंदर कामकाज, पवित्रता या सगळ्याचा मी परिचित आहे. आणि म्हणून या सभागृहाची एकंदर इच्छा संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडली. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांची एक अशी अपेक्षा आहे की अशा प्रकारची निवडणूक होऊ नये. सर्व सहमतीने अशा प्रकारच्या उमेदवारांची उपसभापती म्हणून निवड व्हावी. सभागृहाचा एकंदर सेन्स लक्षात घेता आम्ही आमचा अर्ज मागे घेण्याची विनंती मी आमचे जे अनुमोदक आहेत वंजारी सर त्यांना मी विनंती करतो की आपण आपला प्रस्ताव मागे घ्यावा. अभिजित वंजारी. विधान परिषदच्या उपसभापती या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादांनी जी विनंती केली किंवा सूचना केली त्याचा मी स्वीकार करतो आणि जगन्नाथ अभ्यंकर यांचा जो प्रस्ताव आहे तो मी मागे घेतो. आता श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विधान परिषद सदस्य यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात येण्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव होता तो श्री अनिल परब आणि अभिजित वंजारी यांनी मागे घेतला असल्या कारणानं आता एकाच नावाने 3 प्रस्ताव दाखल झालेले आहेत. आणि म्हणून आता दुसरा प्रस्ताव हा श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असा प्रस्ताव जो पहिला आहे तो श्री संजय विनायक खोडके यांनी मांडावा. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. विक्रम काळे अनुमोदक.
सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देतो. प्रवीण दरेकर. महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. नेक्स्ट. मनीषाताई कांदे. हां. सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देतो. मनीषाताई कांदे. हा सायटेशन आत्ता आलं. थांबा. सभापती महोदय, एक मिनिट. नाही ते सायटेशन साहेब, सायटेशन माझ्याकडे आत्ता आलंय. श्री सचिन मोहन अहिर विपस यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असं मी अनुमोदन करीत आहे. सूचना. असा प्रस्ताव मी देते. हा. साहेब, माझ्याकडे आले नाहीये मटेरियल. मी आहे. वाक्यरचना. अनुमोदक कोण आहे? फाटक. बसा. मनीषाताई बसा. आपण सन्माननीय आपली सदस्य सूचना आणि मनीषा प्रस्ताव कांदेने आला. प्रस्ताव मांडलाय, त्यांना माझं अनुमोदन आहे. आता मी हा प्रस्ताव मतास टाकत आहे. प्रश्न असा आहे की श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे एकमत, होयचे एकमत. प्रस्ताव संमत झाला. श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो. त्यांना आसनस्थ करण्यासाठी माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, विरोधी पक्ष यांनी त्यांना आसनस्थ करावे. आता याच्यानंतर मुख्यमंत्री.